फक्त मराठी मुलांसाठी उद्योग जो आहे फक्त मराठी मुलं आहे, याच्यामध्ये जात पात काही नसणार. फक्त मराठी मुलगा हा पुढे कसा जाईल आम्ही त्याच्यासाठी पुढे करतो हाच फक्त. त्याच्यामुळे इथे कोणत्याही धार्मिक पद्धतीची पूजापाठ केली गेली नाही, कारण की इथे बौद्ध आहे, मराठा आहे, कुणबी समाजाच्या म्हणजे सर्व स्तरावरती आहे. त्याच्यामुळे इथे कुणाला वाईट वाटू नये आणि इथे धर्म जातपात आणायचे नाही, कारण म्हणजे याच्यामध्ये फूट होऊ नये करतो. त्याच्यामुळे फक्त एक मराठी मुलगा मराठी माणूस हे फक्त आम्ही हे ओपनिंग केलेलं आहे. म्हणजे जर कुणाला वाटत असेल की बाबा इथे काय आवड केलं नाही किंवा इथे कोणत्या देवाचे फोटो लावले नाही, पूजा केली नाही, एकच ओपनिंग. तर हे आपल्यासाठी हीच ओपनिंग आहे. तुम्ही आला आशीर्वाद दिला हेच आपल्यासाठी बरोबर आहे आणि आमच्या मागे उभे राहा हाच आपल्यासाठी ती पूजा पाठ आहे. ती चालू केली संकल्पना ही कधी आता आपण परवा गुजरातमध्ये पाहिला फोटो त्यावेळेस आपल्या जर का मराठी माणसाने काय विषय करणारे आहे हा काय सांगतोय त्याला काय आमच्या त्याच्या डोक्यात ती कल्पना आणि त्या कल्पनेला आधाराने झाला पाहिजे. तो 60 वर्षाचा माणूस किंवा 80 वर्षाचा माणूस प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काहीतरी चांगली कल्पना येते आणि तो कल्पना त्या कल्पनेचा आधार आणि त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. म्हणूनच त्या मुलाने पूर्ण भारतामध्ये तो गाजला गेला. त्यानंतर त्या लोकांनी म्हटलं की हा 22 वर्षाचा मुलगा काय सांगतोय ही एकी त्यांच्यामध्ये आहे. त्या एकीमध्ये तसंच आपल्याला पण जाणं गरजेचं आहे. एक गुजराती माणसाला एका गुजरात स्टेटने पूर्ण भारताचा पंतप्रधान केला. आधी पण बीजेपीचा पंतप्रधान होऊ शकला असता पण झाला नाही का, कारण की हा गुजराती माणूस आणि गुजराती सर्व लोकांनी एकवटून पैसा लावला, एकी केली आणि मग तो पूर्ण भारतावरचा पंतप्रधान झाला. हे त्यांचे एकीचं प्रतीक आहे. तसंच तुम्ही देखील आम्हाला अशाच पद्धतीने सपोर्ट करा, असंच मार्गदर्शन करा, असंच पदोपदी करा आणि आम्हाला सहकार्य करा. म्हणजे आम्ही जात असताना तुमची देखील मुलं आमच्या संख्या असतील आणि आपण कुठेतरी मग आपण आपला नेता उभा राहिल्यानंतर आपण लाख रुपयाची चेक फाडून देऊ शकतो की हे माझ्याकडून. आपल्याला प्रत्येक गोष्टीला मग ती जयंती असो किंवा मग म्हणजे आता आपल्या प्रत्येक धार्मिक कामाला आपली मुलं जशी वर्गणी गोळा करतात दुसऱ्याकडे जाऊन ती गरज आपल्याला येणार नाही. आपला जर आपला मित्र असेल तर आपण स्वतः 10 लाखाचा चेक लाखाचा चेक फाडून देऊ, नाही तर 10,000चा तरी चेक देऊ शकतो की माझ्याकडून, पण वर्गणी काढायची नाही. आपल्या मराठी माणसाला एक गोष्ट करायची आहे की पावत्या फाडा आणि वर्गणी काढा. ही सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या श्रद्धेने करताय त्याच्यामुळे दुसऱ्याला कशाला घेत आहे. तर ही जी चुकी समज आहे तो ऐकूनच आपल्याला नष्ट करायचा आहे की मी माझ्याकडून काय करते, मी पावती खूप करून फिरणार नाही. तर हा प्रोग्राम त्यासाठीच केला की हा पूर्ण धर्मनिरपेक्ष आपला व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये सर्व जातीची मुलं येऊ शकतात, त्याच्यामध्ये काही राहणार नाही आणि हा तुमचा आशीर्वादाने पुढे जाईल आणि हा आजपासून तुमचा